हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना. मागच्या व्लॉगमध्ये म्हणजे 16 सोमवारचा व्लॉग 1मध्ये तुम्ही बघितलं की दाजींना आणि ताईंना सगळ्यांनी साडी शॉल टोपी आपल्यामध्ये जे आणतात ते सगळं आणलेलं. त्यानंतर असं 16 जोड्यांसाठी बसनं अंथरलेले होते आणि ते बसने पण 16 सोमवारमध्ये दाजीने दिलेले फुलांचं खूप छान डेकोरेशन केलेलं. त्यानंतर आरती झालेली, गणपतीची आरती, देवीची आरती, भोलेनाथांची आरती. त्यानंतर ताईने सर्वांचे पाय धुवून घेतलेले. तर अगोदर सगळ्या जोड्यांचे पाय धुतल्यानंतर हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर जे काही ते दान देणार होते तर ते देतात. काही जण जे असतात ते त्यांच्या कुवतीप्रमाणे म्हणजे ज्याला जशी इच्छा असेल तसं दान केलं तरी पण चालतं. असं कुठेही काहीच लिहिलेलं नाही की तुम्ही हेच दान करा किंवा तेच दान करा म्हणून. आपली श्रद्धा ही महत्त्वाची असते. मी मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं की ज्याची श्रद्धा असेल त्याला फळ हे मिळतंच. तर ताईने साडी, नारळ, त्यानंतर बांगड्या, गजरा, टिकली जे पण सुवासिनीला आपण देतो ते सगळं दिलेलं आणि सर्वांना असं हळदी कुंकू लावून घेतलेलं. साडी इतकी सुंदर आहे म्हणजे काही जण देताना खूप छान साडी दिली. माझ्या ताईने तिच्या सासूनेच आणलेल्या होत्या त्या सर्व साड्या खूप छान. मी तुम्हाला घरी गेल्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल की साडी कशी आहे. दाजींनी सर्वांना शॉल आणि टोपी दिलेली. त्यांच्या इकडच्या 8 जोड्या म्हणजे ताईच्या माहेरच्या 8 जोड्या म्हणजे आमच्या 8 जोड्या आणि दाजींच्या 8 जोड्या अशा सगळ्या जोड्या सांगितलेल्या होत्या. म्हणजे कोणालाच राग नको यायला. कारण की जे 16 सोमवारचं असतं तेव्हा सगळ्यांनाच असं वाटतं की आम्हाला सांगायला पाहिजे. जे भाग्यवानाला असतं त्यालाच हे 16 सोमवारचं व्रताचं उद्यापन जे आहे त्यात जोडी म्हणून मान भेटतो. तर तो फायनली आज आम्हाला दुसऱ्यांदा मान भेटलेला. खूप छान त्यांनी प्रोग्राम केला, इतका छान अरेंज केला होता. आणि सगळं देऊन झाल्यानंतर मग आम्हाला ताटं वाढणार होते. अगोदर हे सगळं दिलं म्हणजे कसं जेवायला आपण व्यवस्थित जेवतो. तर सुवासिनींच्या वेळेस पण आपण काय करायचं असतं, ओटी अगोदर आपण लेडीज काय करतो, सुवासिनींना जेवायला देतो अगोदर आणि मग त्यांची ओटी भरतो. तसं न करता अगोदर ओटी भरून घ्यायची आणि मग त्यांना जेवायला द्यायचं. म्हणजे जी देवी आईची आपण जी ओटी भरतो ना ती स्वतः ओटी घेऊन जेवायला बसलेली असते. त्यानंतर 16 सोमवारमध्ये दीपदान पण करतात. काही जण दगडाचे दिवे देतात म्हणजे लावतात किंवा कापूर जाळायला पाहिजे. तर त्यांनी तांब्याचे दिवे लावलेले. त्यानंतर इथे जेवणाला खूप छान मेन्यू होता. वरण, भात, पोळी, गुलाबजाम, आंबट सुक्याची भाजी, डांगरची भाजी मेन असते त्याच्यामध्ये. सगळ्यांना असं वाढलेलं. आमचे दाजी चेक करत होते सगळ्यांना सगळं व्यवस्थित वाढलेलं आहे की नाही म्हणून. पण मला असं वाटतं दाजींचे उपवास होते तर दाजींनी अगोदर म्हणजे आमच्यासोबत जेवायला पाहिजे होतं. पण तुम्हाला जर माहीत असेल की ज्याचे उपवास असतात तो म्हणजे सगळ्यांना जेव घातल्यानंतर जेवतात. तर त्यांनी तसंच केलेलं. आम्हाला सगळ्यांना सगळ्या 16 आणि 16 म्हणजे 32 जण असं आम्ही जेवायला बसलेलो होतो अगोदर. आणि अजून एक जोडी म्हणजे 17 जोड्या बसवतात. तर एक जी जोडी असते ती पूजेची जोडी अशी म्हणून आपण जेवायला देतो. तर माझ्या वडिलांनी श्लोक म्हटला आणि हा 16 सोमवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही देत असलेल्या माझ्या मिनी ब्लॉगच्या चॅनलला रिस्पॉन्स असाच असू द्या. सो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.